रत्नागिरीतील सड्यांवर सध्या रानफुलांचा रंगोत्सव खुलला असून निसर्गाने रंगांची अनोखी उधळण केलेली पाहायला मिळते। साडवली जैतापूर देवाचे गोठणे नाटेसह 20 ते 22 हून अधिक सड्यांवर दीपकाडी कंदील पुष्प, कुमुदिनी, रान हळद, चोळा केना आणि दुर्मिळ गुलाबी कापरी कमळ तसेच गुलाबी भुईचक्र यासारख्या रानफुलांनी बहरला आहे। यातील अनेक वनस्पती दुर्मिळ असून त्या केवळ पावसाळ्यात काही काळासाठी फुलतात। या नैसर्गिक वारशाचे संवर्धन करण्यासाठी सह्याद्री संकल्प सोसायटीतर्फे दरवर्षी फुलोत्सव आयोजित केला जातो। विद्यार्थ्यांना या रानफुलांची शास्त्रीय माहिती या कार्यक्रमातून दिली जाते। रत्नागिरीतील हे कातळसडे आता साताऱ्याच्या कास पठार आणि कोल्हापूरच्या मसाई पठाराप्रमाणेच पर्यटकांना आकर्षित करत असून या निसर्ग सौंदर्याचे जतन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। माझं नाव प्रतीक शांताराम मोरे, सह्याद्री संकल्प सोसायटी या संस्थेचा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे आणि ऑनररी वाईल्ड लाईफ वॉर्डन रत्नागिरी जिल्हा वन विभाग। सह्याद्री संकल्प सोसायटीतर्फे गेली अनेक वर्ष आपण साडवली या प्लाटोवरती इथे येणारे जे एंडेमिक आणि इफिमेरल प्लांट्स आहेत तर त्यांचं डॉक्युमेंटेशन आणि त्यांचे रिजनरेशनचे प्रयत्न करतोय। मुख्यतः आपण साडवली सड्यावर बघायला गेलो तर इथे दीपकाडी कोंकणेन्स नावाची एक प्रजाती मिळते की जी फक्त पावसाळ्याच्या काळामध्ये ज्यावेळी सड्यावरती पाणी असतं पावसाचं त्यावेळेला येते। ही कंदवर्गीय वनस्पती आहे आणि हिचं एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दीपकाडी कोंकणेन्स म्हणजे नावातच ही हिच्या कोकण आहे आणि ही फक्त कोकणामध्ये प्रदेशनिष्ठ म्हणजे एंडेमिक वनस्पती आहे आणि फक्त रत्नागिरीमध्ये आत्तापर्यंत 20 ते 22 सड्यांवरती ही आत्तापर्यंत मिळालेली आहे। ज्यावेळी पावसाळ्यामध्ये पावसाचं पाणी असतं त्याच वेळेला हिच्या कंदांमधून हिची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते आणि त्यानंतर जुलै ते ऑगस्ट या महिन्यामध्ये हिला फ्लॉवरिंग येतं। ह्या फेनॉमेनाला मास फ्लॉवरिंग असं म्हणतात, म्हणजे एकाच वेळेला सगळी जी इथले कंद असतील ते बहरतात आणि यावेळी मोठ्या प्रमाणात पॉलिनेटर्स आहेत तर ते ह्या वनस्पतीवरती अट्रॅक्ट होतात आणि त्यामुळे यांचं जे लाईफ सायकल आहे ते वेगाने होण्यासाठी यांना मदत होते। 3 ते 4 महिन्यात आपला संपूर्ण जो लाईफ सायकल आहे तर ते पूर्ण करून या वनस्पती पुन्हा कंदाच्या रूपाने जमिनीमध्ये पुन्हा गायब होतात आणि याच काळामध्ये ह्या संपूर्ण सडे आहेत ते पूर्ण पांढऱ्या रंगाने बहरलेले आपल्याला बघायला मिळतात। साडवलीमध्ये जी दीपकाडी कोंकणेन्स आहे तर तिचं अजून एक वैशिष्ट्य असं की हिची आता नव्याने एक व्हरायटी डिस्क्राईब झाली तर तिचं नाव आहे दीपकाडी कोंकणेन्स व्हरायटी देवरुखेन्स। हिचे मेडिसिनल प्रॉपर्टीजसुद्धा खूप आहेत, पण मुख्यतः जर बघायला गेलो तर IUCNच्या रेड लिस्टमध्ये ही वनस्पती एंडेंजर्ड या कॅटेगरीमध्ये येते आणि अर्थातच अधिवासांचं नष्ट होणं किंवा बीजनिर्मितीसाठी क्लायमॅटिकचे परिणाम असतील अशा वेगवेगळ्या कारणांमुळे किंवा अनियंत्रित गुरेचराई या कारणांमुळे ही धोकाग्रस्त प्रजाती म्हणून ओळखली जाते। सह्याद्री संकल्प सोसायटीतर्फे गेली अनेक वर्ष इथे दीपकाडी फुलोत्सव नावाचा एक उत्सव साजरा केला जातो। मुख्यतः जर या सड्यांचा जर आपण प्रश्न बघायला गेलो तर इथल्या ज्या ओनरशिप आहेत तर त्या प्रायव्हेटली ओन्ड आहेत, त्यामुळे इथले स्टेक होल्डर्स, इथले स्थानिक नागरिक आणि इथल्या सगळ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट यांचा ह्या संवर्धन कार्यात सहभाग असणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच आपण हा फुलोत्सव साजरा करत असतो। यावेळेला इथले सगळे लोक येऊन या वनस्पतीची माहिती घेतात, तसेच आजूबाजूच्या शाळा, कॉलेज आणि सगळे स्थानिक ग्रामस्थ येऊन या ॲक्च्युअल सड्यावरती येऊन वनस्पतीची माहिती घेतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने तिची जी इन्फॉर्मेशन आहे ती घेण्याचा प्रयत्न करतात। ही वनस्पती कल्चरलीसुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे, म्हणजे जर आपण या काळात जर बघायला गेलो तर अनेक स्थानिक ग्रामस्थ आहेत तर हिची फुलं तोडून यापासून गजरे किंवा हार तयार करतात आणि यामुळे एक छोटासा रोजगार या सगळ्या कालावधीमध्ये निर्माण होतो। तसेच गणेशोत्सवामध्ये सुद्धा ही वनस्पती डेकोरेशनसाठी वापरली जाते, त्यामुळे फक्त धोकाग्रस्त किंवा वनस्पती किंवा फक्त बॉटनिकली इम्पॉर्टंट जरी असली तरीसुद्धा ती कल्चरलीसुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे। सड्यांवरील सगळ्या ज्या वनस्पती जीवन आहे त्यांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्यात इथल्या मातीच्या कमतरतेमुळे वेगवेगळे अनुकूलनं दिसून येतात। त्यामध्ये मग कंदवर्गीय वनस्पती असेल म्हणजे कंद निर्माण करून 3 ते 4 महिन्यामध्ये लवकरात लवकर आपलं लाईफ सायकल संपवून त्या पुन्हा कंदाच्या रूपाने जमिनीमध्ये गडप होतात।
त्याची उदाहरणं द्यायची झाली तर दीपकाळी कोंकणेंचा आहे किंवा इपिजेनिया रत्नागिरिका आहे. तशीच एक त्यात असणारी एक वनस्पती म्हणजे चोहळा, जी आलेवर्गीय वनस्पती आहे, ज्याला स्केप जिंजर असं सुद्धा म्हटलं जातं. तिचं नाव आहे कुर्कुमस कॅपोसा. ही सुद्धा वेस्टर्न घाट एंडेमिक वनस्पती आहे आणि ते मेडिसिनली खूप इम्पॉर्टंट आहेत, आणि तरीसुद्धा ही धोकाग्रस्त प्रजाती आहे. ही शक्यतो सड्यावरती जिथे पाण्याचे ओहोळ आहेत किंवा वॉटर चॅनल आहेत त्याच्या एजनी आपल्याला बघायला मिळते. बऱ्याच वेळेला ती काहींच्या शेतीमध्ये सुद्धा बघायला मिळते. तसेच एक दुसरी महत्त्वाची वनस्पती जी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात आहे आणि ती अतिशय सुंदर दिसणारी तिची फुलं आहेत. तिचं नाव आहे कोरिनॅन्ड्रा इलिगन्स किंवा तिला आता नव्याने क्लिओम अँग्युलाटा या जिनसमध्ये तिला मर्ज करण्यात आलं आहे. ह्या वनस्पतीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिला कापरे कमळ या नावाने ओळखलं जातं. म्हणजे जैतापूर, नाटे, धाऊलवल्ली अशा 10 ते 12 गावांमध्ये ही वनस्पती आढळून येते आणि सुंदर असणारी अशी गुलाबी फुलं ती वाऱ्यावरती जेव्हा डोलतात तेव्हा ती कापत असल्यासारखा आभास निर्माण होतो, म्हणून तिला कापरी कमळ असं स्थानिक नावाने ओळखलं जातं. तिचं दुसरं मराठी नाव आहे ते पाणतिळवण. ही वनस्पतीसुद्धा ज्यावेळी फुलते त्यावेळी ती अक्षरशः एकरांमध्ये फुलते आणि पूर्ण सडा हा गुलाबी होऊन गेलेला आपल्याला बघायला मिळतो. ह्या वनस्पतीचा शोध हे डॉक्टर अरुण चांदोरे आणि डॉक्टर श्रीरंग यादव यांनी लावला होता आणि फक्त 10 ते 12 गावात आढळत असल्यामुळे ही अत्यंत धोकाग्रस्त कॅटेगरीत असलेली वनस्पती आहे आणि तेवढीच ती इकोटुरिझम किंवा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी वनस्पती आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रताप नाईकवडे. मी हाटले सप्रेपित्रे महाविद्यालयामध्ये वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख आहे आणि त्याचबरोबर सह्याद्री संकल्प सोसायटीचा सेक्रेटरी म्हणून पण काम करतो. आपण ज्या सड्यावर आहोत तर त्या सड्यावर जशी दीपकाठी ही अत्यंत दुर्मिळ आणि त्याचबरोबर प्रदेशनिष्ठ वनस्पती दिसते, तशीच दुसरी वनस्पती आहे तर ती म्हणजे इपिजेनिया देवरुकेन्सिस. खरं तर इपिजेनिया रत्नागिरिका नावाची वनस्पती खरं तर रत्नागिरीची ओळख म्हणून ज्याला आपण म्हणू शकतो अशा पद्धतीने, किंवा ज्याला गुलाबी भुईचक्र असं सुद्धा एक मराठीमधलं नाव आहे. तर त्याच्यामधली रत्नागिरिका ही रत्नागिरी जिल्ह्यामध्येच आढळणारी प्रदेशनिष्ठ वनस्पती म्हणून प्रसिद्ध होती. मात्र या साडवलीच्या सड्यावर आणि त्याचबरोबर आंबवलीच्या सड्यावर आम्ही सूक्ष्मपणे निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात आलं की इथली जी वनस्पती इपिजेनिया तर ती रत्नागिरिकापेक्षा वेगळी आहे, कारण त्याच्यामध्ये असणारी ट्रायफिड ओव्हरी हे त्याचं युनिक कॅरेक्टर आहे आणि त्याच कारणामुळे आम्ही ती वेगळी म्हणून नोंद केली आणि त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा मान्यता मिळालेली आहे. न्यूझीलंडमधून प्रसिद्ध होणाऱ्या फायटोटॅक्सा या जर्नलमध्ये सुद्धा ते प्रकाशित झालेले संशोधन आणि त्याच्यामुळे आता त्याला वेगळं नाव मिळालं आणि ते म्हणजे इपिजेनिया देवरुकेन्सिस. खरं तर रत्नागिरीच्या नावाने जशा वेगवेगळ्या वनस्पती होत्या तर तशा देवरुखच्या नावाने फारशा वनस्पती याच्या आधी नव्हत्याच आणि त्याच कारणामुळे एक व्हरायटी झाली दीपकाडीची तर ती देवरुकेन्स आणि त्याच्यानंतर इपिजेनियाची स्पेसिस जी तयार झाली तर ती इपिजेनिया देवरुकेन्सिस. खरं तर ही सुद्धा दिसायला अत्यंत सुंदर असणारी वनस्पती आहे. ज्या वेळेला दीपकाडी पूर्णपणे फुललेली नसते तर त्याच्या आधी खरं तर इपिजेनिया देवरुकेन्सिस ही फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे फुललेली बघायला मिळेल. अगदी गुलाबी चादर बघता येईल अशा पद्धतीने ती फुललेली असते. अनेकदा काही पठारं ही फुलांसाठी जशी ओळखली जातात, उदाहरणार्थ कास पठार आहे किंवा मसाईचं पठार आहे, तर तसंच खरं तर त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त सुंदर असणारं पठार आपलं हे साडवलीचं देवरुखच्या जवळचं असणारं पठार आहे. मात्र त्याच्यासाठी त्याचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोचणं आणि त्याचबरोबर त्याचं संवर्धनाचं काम करणे हे सुद्धा तेवढंच जास्त गरजेचं आहे.